तुमचं लेकरू संपलं म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशी काम करतो करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसावर, दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते. 4-2 मंत्री बोलते ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचं आहे म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं आहे. समाज किंवा आपल्यासाठी देव असला आहे. मी बघा, तुम्ही उगत येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगत येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमीला आहे, प्रामाणिक राहू. तुम्ही उगत नाहीये, कोण कोणासाठी नाहीये भाऊ. इथं आपल्याला एक रुपया नाही, आपल्याकडे एक टिपणचे द्या पैसे वगैरे बदली आपल्याला येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय. का आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतराळी उभा राहायला लागला नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नसता दरवेळेस इतके लोक येतच अंतराळी. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव व्हायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चेरणी झुकावच लागणार आहे. आणि हे प्रामाणिक